शुभ सकाळ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते आणि व्हिडिओला इथनं दिवसाची पण सुरुवात झालेली आहे आणि आपली सकाळपासून कामं चालूच आहेत। सकाळची उठल्यापासून कामं चालूच आहेत। आई पण गेले करोलेला, त्याच्यामुळे आज जास्त काम आहे। म्हशीचा पण मला बघायला लागतं, मग तर म्हशीला आलो शान वगैरे भरून आणि तिला धुवली पण, एवढी गरम होते ना तर तिला धुवली पण, पाणी वगैरे तिच्या टाकलं अंगावर। मग आलो, फ्रेश वगैरे झालो आणि दिवाबत्ती वगैरे केली मी आताच। तर आता घरातली बाकीची कामं आवरते, सगळं साफसफाई बाकी आहे ना। 2 दिवस झाले एवढी गरम होतं ना, आता पाऊस पण आज उठले, थोडा उजेड येतं थोडा पाऊस येतं। आणि तर आज आहे रामनवमी आणि तुम्हाला रामनवमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आणि तर आता सुरुवात करूया आपण इथनंच व्हिडिओला आणि दिवसभर कंटिन्यू राहा। मी काय काय करते ते तुम्हाला दाखवेनच। आणि आता पसारा तर पडले भरपूर आणि 2 माणसं पण आणल्यान बाबावी। कशाला ते शेतावर बैलांना कडबा टाकले ना, त्याला शेतावर कडबा झाले तो पूर्ण सुकत आले, तर त्याला पण कापाला माणसं आणल्यान। 2 रात्री आणल्या, तर त्यांना जेवायला बनवते आणि जेवायला वगैरे बनवून झाला, काम आवरायचं आहे आणि जायचं आहे हल्दीला। वसारला हळद लावायला जायचे, बघू आता जायला भेटला लवकर तर जाऊ, नाही तर संध्याकाळचे सोडायला सांगेन, मग संध्याकाळची हजेरी लावायला भेटेल। वस्तीला चालले मी वसारला, तर कंटिन्यू राहा व्हिडिओत। मी अजून काय काय करते तुम्हाला दाखवेनच। आहे उपवास आज रामनवमीचा, तर बाबांना घेतले इकडं आमटी बनवायला, शेवगाच्या शेंगा, बटाटा आणि दुधाची। इकडं वरीचा भात बनवले, बाबा एक खातील आता। आणि माझी भाजी आहे आपली रात्रीची, अजून त्यांना याच्यातली थोडी थोडी देऊ भाजी। इकडं कामाची माणसं आली बघा उठून, हे बा या बघा प्रियांश कसा बसले बा। मी घेतले इकडं भाजी बनवायला, प्रियांश बसले मस्तपैकी ओट्यावर ना प्रियो। अर्धा तास झाला प्रियांश उठले ना, प्रियांश बघा घेऊनच ठेवायला सांगतं मला। भाजी घातले मी तिकडं, कमी गॅस करून ठेवले नाही हो, मला घेऊनच राहावं आता। उठला ना असाच करतो ना, तोंड बघायचं किती या झाली, असं कोणालाच झोपणं आली राहते नाही, सगळ्यांचं डोलं दुखतं, गरमच तेवढी होत होती नुसती आग। बाबा पण हॉलमध्ये आलं ना झोपलं, एवढी गरम होत होती ना प्रियांश। आमच्या झाडाला किती फुलं आल्या बघा, बघा एक झाड ना त्याला किती फुलं आल्या, पूर्ण भरले तो ना। पाणी जरा ऊन येतं पाऊस उठतं, चालूच आहे। मोसम बदल होतं, इकडं पाऊस उठले तिकडं ऊन आहे, इकडं नीलं नीलं ढग झाल्यानं सगळं। मागं किती मोठा कपडा आहे बघा आमचा शर्तींचा, एवढा मोठा परका। काल धुता हालत खराब झाली त्याचं, ते मशीनमध्ये टाकायला लागलं तर मशीनमध्ये काही राहणार नाही बरं, तो मशीन खराब होऊन जाईल। त्याला हातानंच मी धुवला, एवढं घाण निघले ना त्याच्यात, बैलांना बांधायचं आहे तो ना। प्रियांश तर काय कधी तयारी करून देईल काय माहिती, अजून तर माझा झारभात पण नाही झाला, अजून झारभात पण बाकी आहे नाही। यो सांगतं मला घेऊन जा, पूर्ण चेहऱ्याची पूर्ण वाट लागली, झोप नाही भेटत, तर असं डोलं दुखताना एक गरम होतं जाम, पडेलच एवढी गरम होतं। तिला पण फुगट टाकले खाना, आता तिला टाकून यायचं आहे आता आणि तयारी करायची। मला तयारी वगैरे करते, घरातली थोडीशी झाडू मारून घेते, ओट्यावली तर मारले, इकडं पण भांडी वगैरे झाल्यात घसून, तर फटाफट घरातला झाडू मारते ना, तयारी करते आणि मग निघायची तयारी करते। तर त्याला आता नंतर भेटूया आपण। कसं उमटा आले मग, ते कसं बसले पिऊ पाय घमी तापत असतील। आता आम्ही इकडं बा प्रियांश बा किती मागले, प्रियांश सांगते गाडींचे सामान कार, पहिला गाडींचे सामान काढता ना, तो बघ किती मागले, तो सांगते माझं सामान काढ। त्याने काय काय आणले बा, घरची सगळं सामान घेऊन आले तो, त्याच्या टेडी सगळा घे, यो घे परत चल। मामांची तर नाही, त्याला मामांचं गाव नाही आवडत प्रियांशला।
आता सगळं सामान काढू, दूध पण काढू. ताईने 2 वेण्या दिल्या हल्दीला घालायला नेवालचे, ते आपण आता आईला एक मला सर्व काढते. हे चाललं आता, ते निघाले. आता आम्ही इथंच थांबले आणि प्रियांश पण काहीतरी प्रियांश चालू झाले. आईचा मोबाईल घेते प्रियांशने ना. प्रियांश बघा, तर नवरीला काय हालत लावला जायला भेटला नाही का, ते इथंच यायलाच आम्हाला 1 वाजला. तर ती तशी नवरीची हालत लागली पण असेल बरं, पण तिकडं नवरीला बरं हालत लागली पण असेल, काही जाऊन पाहिलं नाही. 12:45ला इथं बसलो, मग नवरीला 12-12:30ला हालत लागली असेल. तर घर पण लहान मी त्यांचा तिकडं. तर बरं जाऊ दे बरं, आता संध्याकाळचेच जाऊ. आणि आई वगैरे गेली, आई घरात नाही आणि बाकीचे सर्व गेल्यात जे तो कामाला, ड्युटीवर गेल्यात सर्व. खाली बाबा घराने आईने जेवण वगैरे बाबाला बनवले. आता आम्ही पण इथं जाय, ते पण नाही, ते पण ताईंची घरी जेवलं. नेवालीला उतरलेलो आम्ही. ताईने मस्त आम्हाला वेण्या पण दिल्या घालायला, तुम्हाला दाखवते. फ्रीजमध्ये ठेवल्या मी आईला आणि मला वेणी दिले ताईंनी बांधायला रात्रीचे. वेण्या पण दिल्या, त्यावेळी 2 दिल्या रात्रीचे बांधून. तर आता तुम्ही थोडंसं जेवते, बाबाला पण जेवायला देते आणि मी पण जेवते. तर चला आता नंतर तुम्हाला कंटिन्यू करते आई आल्यावर. ना प्रियांश मस्तपैकी बाहुली घेऊन आहे. प्रियांशने काय पसारा मांडले तुम्हाला दाखवतो बघा. प्रियांशने किती बाहुली आणल्या घरची सर्व. चावल ठेवल्यान, कुड्डयांना चावल आणल्यान आम्ही. आईने चावल दिल्या कुड्डयांसाठी. नेहमी असंच करतं, डायरेक्ट घराने येतं. याला हाकललं ना अंगावर धावतं. वाजलेले 6 आणि इकडं रोडवर घेतले काम करायला. इकडं रोड बनवायला घेतले ना. प्रियांश काय, प्रियांश त्या नंगापुंगा आहे तिथं. सर्व रोड बनवायला घेतले. इथनं तर इथपर्यंत तिकडनं टाकले मटेरियल. इथं चालू आहे. ही दुसरी गाडी आले, पहिली गाडीचं संपलं मटेरियल. तिथपर्यंत गेले स्मशानभूमीचं डायरेक्ट रोड. नाचत कपडे प्रकारून डबल चालू झाला माल. प्रियांशला मी वरती आल्यावर स्लॅबवर आणि तुम्हाला इकडचा नजारा दाखवते वरचा कसा आहे. तिकडं तर काम करतानाच माणसा रोडचा. इकडं त्याच्या पाठीमागे आहे गावदेवी मंदिर. आता सूर्य पण मावळायला लागला. इकडं पण नवीन घर चालू आहेत. आईच्या आतरुणा पडल्या, तिकडं कपडं, इकडं वालत टाकल्या सगळ्यांचं कपडं. इकडं मशीन पण वरतीचे. आईची फाटी, तिकडं चुला आहे, टाकी. इकडं आईने चावल भरल्या टाक्यान. आईचा छोटासा माला काही बी ठेवायचा ना. वरती पण काय पण ठेवलं आहे पक्का. इकडे बघा, ती दुसरी टाकी आहे, ती मशीनची आहे वेगळी, वॉशिंग मशीनची नाही. इकडं भांडी वगैरे ठेवलं नाही सर्व. की गार हवा सुटली सर्व वरती, एकदम गारगार हवा सुटली. आणि एवढी गरम होत होती ना दुपारी, लय डेंजर होतं. तर आता मस्तपैकी हवा पण सुटली ना. प्रियांशला आली संडास. प्रियांश सगळं वरती चल, खालती तिथं रोडचं काम चालू आहे ना, तर त्याने आणली मला वर. तर चला आता संध्याकाळची भेटूया डायरेक्ट हल्दीला जायला रात्रीचे. तर कंटिन्यू राहा व्हिडिओ. पेपर टाकीन हल्दीला ना. आई करते भाकरी झाल्या आता. आईच्या 2 राहिल्या भाकरी बुजाच्या. इकडं 5 बुजले आणि त्या बाईला द्यायचे आहे कॅम्पातले. त्यांची पोरं आल्या त्यांना आता देऊ नाही या बाबाला बाकीच्या. प्रियांश काय सांगते काय माहिती. तर चला आता भाकरी बघता भाकरींची. जा पिशवीन टाक. छोटू बघ, छोटू आहे बघ, कधी बसणं वाट बघतो तो. प्रियांश काय चालू आहे काय माहिती ना. आईस्क्रीम, फ्रीज आईस्क्रीम का गेला, बाहुलीला घेऊन गेला आईस्क्रीम खायची टाकून. ज्यूस पियाला बी लागले बघा. श्रीराम बघ
काय आहे तो चॉकलेट शेक. चॉकलेट आई पण असं. काय पण दिली मामाने आणि तिथं आईला दिले. आता आईला ठेवले. आईच्या आता भाकरी झाल्या ना. त्याच्यात प्रियांश पण खातात. तर बाबाला पण द्यायचे. बाबा तिकडे बाहेर आहे. बाबाला पण शेक दिला. प्रियांशची सगळा ओला पाहिजे बघा. त्याला फला कधीपासून मला लागतं की काल बघा पंढरपूरशी आणलेली आईने. मग गेलं तर काल एकविरीला बारका मामा त्याने आणले. काय बी प्रसाद आणले. काय चिक्की आणले. चॉकलेट चिक्की. काय शेंगदाणा चिक्की. बर्फी आणले. मावा बर्फी. आता तो प्रियानं छोटूसा ना देऊ काढला. त्यांना देऊ आता मुलांना. का पण बॅटरी लो झाली म्हणून. जा KTM वाली चालली. जा नीट जा नीट जा. हातान पकड. शायनिंग नका मारू जास्ती. शायनिंग न मारलं तर मी. हा मम्मीला सांग बोलवले तुझ्या आईने. हा छोटूला उडवशील मागच्या माग. छोटूला मागच्या माग उडवशील बरं. हल्लीला जायची आमची तयारी वगैरे झाली. आणि आई आता बघा टायमावर नेल पॉलिश लावतो. पहिले आई कधीपासून कपडे धुत होती. कपडे धुवून झाले. आईचं मशीन आईची काय मशीनमध्ये नव्हतं टाकलं आईने. शेट होतं मग ते आईने हाताने धुवलं. आणि आई आता बघा फटाफट नेल पॉलिश लावते. आणि तयारी झालेली आहे आमची. इकडे बघा आता ब्लाऊज पण वेगळा शिवले. काही काम असतं आईला खूप काम असतं. म्हणजे आई काय आमची बिझी असतं सगळं. जास्तच काम करतं आईला. तर चला आता हल्दीला जाऊ आणि आपण तिकडंच भेटूया. आणि प्रियांश काय आपला अजून कपडेच नाही घाले. हे काय नंगपुंग चालूच असते यांचा. कपडे नाही घालत नेहमी त्याचा तसाच उघडे बाबा. आता त्याला कपडे घालतं आणि हल्दीला जातो ना. आई असतं इकडं बघा. आई साधे सिंपल. आज आईची पण तब्येत डाऊन झाली. आई जरा खराब झाली. तब्येत हटली आईची. चालू आहे सगळ्यांचा. तर चला आता पण बोलते माझ्या अंगावर. आता काही जास्त थांबायचं ना. जाऊ आता आपण. इकडे नवरीचा फोटो आहे. नवऱ्याचा आहे. नवरी आहे. तर चला आता जाऊया घरी. काही गरम होतं त्याच्या आलो हल्दीतून. सोडली विकीने मला गाडीवर. आता गेला हर्षदाला आणायला. आई थांबली तिकडं. आणि हा जुना घर आहे आमचा बघा. बीट लावले पूर्ण. कोंबड्या डालल्या नाही साई. हे कुत्रा आला मधीनच. तर आता गेले हर्षदाला आणायला. आई ना आई थांबली तिथं नाचासाठी. आईला थांबली आई. चला आता घरी आलो. आम्ही आता इकडे ज्यूस बनवायला घेतले. टरबूजचा दूध बनवायला घेतले. मस्तपैकी ज्यूस पण झाले टरबूजचा तयार. मस्त फ्रेश थंडगार. आता पिऊ मस्तपैकी आम्ही सगळी. तर चला आता ज्यूस पण पिऊन घेऊया आपण. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असेच भेटूया नवीन नवीन व्हिडिओला. आणि आजचा अवतार डेंजर झाले. एवढी गरम आहे ना. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय. गुड नाईट.